डेमन स्लेअर हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं? राक्षसांसोबतची लढाई, तलवारबाजी, बरोबर? पण ही गोष्ट त्याहून खूप जास्त आहे. ही गोष्ट आहे एका तरुणाची, ज्याचं हसतं-खेळतं आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त होतं आणि मग तोच तरुण एका भीषण शोकांतिकेनंतर राक्षस संहारक बनण्याचा निश्चय करतो. त्याचा हाच प्रवास आपण आज पाहणार आहोत. कथेची सुरुवातच होते एका अशा वाक्याने जे ऐकून अंगावर काटा येतो. आणि हे काही फक्त बोलण्यापुरतं नाहीये, हेच आहे तांजिरो कमाडोच्या आयुष्याचं कठू सत्य. त्याच्या संपूर्ण प्रवासाचं सारच जणू या एका वाक्यात दडलेलं आहे. कल्पना करा, एक शांत, सुखी आयुष्य आणि मग एका रात्रीत सगळं काही संपतं. तांजिरो कामाडोसोबत नेमकं हेच घडतं. तो जेव्हा घरी परततो तेव्हा त्याला काय दिसतं? तर त्याचं संपूर्ण कुटुंब एका राक्षसाने संपवलेलं आहे आणि त्याची लाडकी बहीण नेझुको ती सुद्धा आता राक्षसात बदललेली आहे. एका क्षणात त्याचं सगळं जगच उद्ध्वस्त झालं. आता त्याच्याकडे काय उरलं होतं? फक्त एकच गोष्ट, त्याची बहीण नेझुको. पण ती सुद्धा आता एक राक्षस बनली होती. आणि याच क्षणी तांजिरो एक शपथ घेतो, रक्ताने माखलेली शपथ, जी त्याचे आयुष्य कायमचं बदलणार होती. आणि मग तिथे येतो गियुतोमियोका, एक डेमन स्लेअर. त्याचा नियम सरळ आहे, राक्षसाला मारायचं. तो नेझुकोला मारणारच असतो, पण तेव्हाच काहीतरी अनपेक्षित घडतं. राक्षस बनलेली नेझुको चक्क तांजिरोला वाचवते. एका राक्षसाने माणसाचं रक्षण केलं आणि हीच एक गोष्ट गियूला विचार करायला भाग पाडते आणि तो तिचा जीव वाचवतो. इथून कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो. गियू फक्त तिचा जीवच नाही वाचवत, तर तांजिरोला एक नवीन दिशा दाखवतो. तो त्याला पाठवतो साकोंजी उरोखोदाकी नावाच्या आपल्या गुरूंकडे. आता तांजिरोसमोर दोनच ध्येय होती, डेमन स्लेअर बनून इतकं शक्तिशाली व्हायचं की तो नेझुकोला पुन्हा माणूस बनवू शकेल आणि आपल्या कुटुंबाचा बदला घेऊ शकेल. आणि इथूनच सुरू होतो त्याचा खडतर प्रवास. पण डेमन स्लेअर बनणं म्हणजे काही खेळ नाही. त्यासाठी आधी स्वतःच्या आतल्या राक्षसांना हरवावं लागतं. तांजिरोला जगातील राक्षसांचा सामना करण्याआधी स्वतःच्या मर्यादा आणि भीतीवर मात करायची होती. आणि त्यासाठी सुरू होणार होतं त्याचं अत्यंत कठोर प्रशिक्षण. उरोकोदाकींच्या मार्गदर्शनाखाली त्याचं ट्रेनिंग सुरू होतं. आणि हे ट्रेनिंग काही साधंसुधं नव्हतं. त्याला सगळ्यात आधी टोटल कॉन्सन्ट्रेशन ब्रीदिंग म्हणजे एका खास श्वास घेण्याच्या तंत्रात मास्तरी मिळवायची होती. मग त्याला पाण्याच्या श्वासोच्छ्वासावर आधारित तलवारबाजीचे 10 प्रकार शिकायचे होते. आणि सगळ्यात मोठी परीक्षा, ती तर अक्षरशः अशक्य वाटणारी होती. एका प्रचंड मोठ्या खडकाचे तलवारीने 2 तुकडे करणे. पण ते तर काहीच नव्हतं. खरी परीक्षा तर अजून बाकी होती, फायनल सिलेक्शन. म्हणजे काय, तर राक्षसांनी खचाखच भरलेल्या एका डोंगरावर 7 दिवस जिवंत राहायचं. ट्रेनिंगमध्ये शिकलेलं सगळं काही इथे पणाला लावायचं होतं. ही एक अशी परीक्षा होती जिथे कित्येक जण परत कधीच घरी जात नाहीत. आणि तांजिरो हे करून दाखवतो. तो त्या परीक्षेतून वाचलेल्या मोजक्या लोकांपैकी एक असतो. आता तो अधिकृतपणे डेमन स्लेअर कॉर्प्सचा सदस्य बनतो. त्याला त्याचा गणवेश मिळतो आणि एक खास तलवार, निचिरीन तलवार. आणि गंमत म्हणजे त्याच्या तलवारीचा रंग काळा असतो, जो एक अत्यंत दुर्मिळ रंग मानला जातो. जणू काही त्याच्या आत दडलेल्या एका अज्ञात शक्तीचं ते प्रतीक होतं. ठीक आहे, मग आता तांजिरो एक डेमन स्लेअर बनला आहे. पण एवढ्या मोठ्या जगात एकट्याने राक्षसांशी लढणं जवळजवळ अशक्यच आहे, नाही का? मग लवकरच त्याच्या प्रवासात काही असे सोबती येतात जे त्याच्यासारखेच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त विचित्र आहेत. त्याच्या पहिल्याच काही मिशन्सवर त्याची ओळख होते 2 अवलियांबरोबर. पहिला म्हणजे जेनित्सू आगात्सुमा. हा इतका घाबरट आहे की विचारायची सोय नाही, पण झोपेत असताना त्याच्यात अफाट शक्ती येते. आणि दुसरा म्हणजे इनुसुके हाशिबिरा. हा तर कायम रानडुकराचं मुंडकं घालून फिरतो आणि त्याला फक्त लढायचं असतं. म्हणजे बघा, काय कमाल जोडी आहे. आता हे तिघे स्वभाव तर पूर्णपणे वेगळे. एक प्रचंड दयाळू, दुसरा घाबरट आणि तिसरा जंगली. पण गंमत म्हणजे हे तिघे मिळून एक अशी टीम बनवतात जी खूप प्रभावी आहे, जरी ती थोडी गोंधळलेली असली तरी. आणि मग एकत्र मिळून ते एकापेक्षा एक शक्तिशाली राक्षसांचा सामना करायला लागतात. त्यांचा प्रवास त्यांना घेऊन जातो माउंट नातागुमोवर, एका अशा भयंकर पर्वतावर जिथे एक असं संकट त्यांची वाट पाहतंय ज्याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता.
आणि याच ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा ओळख होते 12 किझुकीची. हे कोण आहेत? तर राक्षसांचा जो राजा आहे मुजान किबुत्सुजी, त्याच्या हाताखालचे हे 12 सर्वात शक्तिशाली राक्षस आहेत. हे साधे राक्षस नाही आहेत, हे डेमन स्लेयर कॉर्प्ससाठी एक मोठं आव्हान आहेत. ह्या डोंगरावर तांजिरोचा सामना होतो रुई नावाच्या राक्षसाशी. आणि रुई कोण आहे? तर तो याच 12 किझुकीपैकी एक आहे, ज्याचा रँक आहे लोअर 5. याचा सरळ अर्थ असा की तांजिरो आत्तापर्यंत ज्या पण राक्षसांशी लढलाय त्यांच्यापेक्षा हा कित्येक पटीने जास्त शक्तिशाली आहे. ही लढाई इतकी भीषण होती की तांजिरो जवळजवळ मृत्यूच्या दारात पोहोचतो. पण त्याच क्षणी त्याच्या आतली एक सुप्त शक्ती जागी होते, हिनुकामी कागुरा, त्याच्या वडिलांनी शिकवलेली एक रहस्यमयी अग्नीची नृत्यकला. आणि जेव्हा या शक्तीला नेझुकोच्या ब्लड डेमन आर्टची जोड मिळते तेव्हा ते दोघं मिळून त्या बलाढ्य राक्षसाला टक्कर देतात. आणि या लढाईच्या मध्यभागी तांजिरो ओरडतो, माझं आणि नेझुकोचं नातं तोडलं जाऊ शकत नाही. हे फक्त एक वाक्य नव्हतं, हे थेट आव्हान होतं रुईच्या विचारांना. कारण रुईने भीतीवर आपलं कुटुंब बनवलं होतं, तर तांजिरोसाठी कुटुंब म्हणजे प्रेम आणि त्याग होता. ते कसेबसे रुईकडून तर वाचतात, पण त्यांची समस्या इथेच संपत नाही. उलट एक नवीनच संकट उभं राहतं. डेमन स्लेअर असूनही एका राक्षसाला म्हणजे नेझुकोला सोबत ठेवल्याच्या गुन्ह्यासाठी तांजिरोला पकडलं जातं. आणि आता त्याला डेमन स्लेअर कॉर्प्सच्या सर्वात ताकदवान योद्ध्यांसमोर म्हणजेच हाशिरांसमोर उभं केलं जातं. त्या खटल्यातून तो कसा तरी वाचतो आणि मग त्याला जेनित्सू आणि इनुसुकेसोबत एका नवीन मोहिमेवर पाठवलं जातं. ही मोहीम आहे मुगेन ट्रेनवर. आणि तिथे त्यांची वाट पाहत असतो एक नवीन आणि प्रचंड शक्तिशाली मार्गदर्शक. ट्रेनमध्ये त्यांची भेट होते क्योकुरो रेंगोकुशी. हा आहे फ्लेम हाशिरा. त्याची ताकद, त्याचा तो उत्साह आणि त्याची ती सकारात्मकता या सगळ्याचा तांजिरो आणि त्याच्या मित्रांवर खूप खोल परिणाम होतो. रेंगोकू फक्त एक शक्तिशाली योद्धा नाहीये, तो एक चालतं बोलतं प्रेरणास्थान आहे. ते ट्रेनमधल्या राक्षसाला हरवतात, पण खरी लढाई तर त्यानंतर सुरू होते. त्यांचा सामना होतो अकाझाशी, जो अप्पर रँक 3 राक्षस आहे, म्हणजे रुईपेक्षाही कितीतरी पटीने शक्तिशाली. आणि ही लढाई फक्त ताकदीची नसते, तर 2 वेगवेगळ्या विचारसरणींची असते. एकीकडे आहे रेंगोकू, जो माणसाच्या मर्यादित आयुष्याला अर्थपूर्ण मानतो, आणि दुसरीकडे आहे अकाझा, ज्यासाठी फक्त ताकद आणि अमरत्वच सर्व काही आहे. रेंगोकू अकाझाशी शेवटच्या श्वासापर्यंत लढतो. तो ट्रेनमधल्या एकाही प्रवाशाला काही होऊ देत नाही, पण या लढाईत त्याला स्वतःच्या प्राणांची आहुती द्यावी लागते. त्याचं हे बलिदान एक खूप मोठी गोष्ट शिकवून जातं की खरा विजय हा जिंकण्यात किंवा जगण्यात नाही, तर दुसऱ्यांचं रक्षण करण्यात आहे. जाता जाता रेंगोकू तांजिरोला त्याचे शेवटचे शब्द सांगतो, आपल्या हृदयाला प्रज्वलित कर. हे फक्त शब्द नव्हते, ही एक मशाल होती जी त्याने पुढच्या पिढीकडे तांजिरोच्या हातात दिली. आणि इथूनच तांजिरोचा प्रवास संपत नाही, तर खऱ्या अर्थाने तो आता सुरू होतो.